कथा आणि कथा, ती माझी कथा, ती तुमची कथा, आपली कथा, मनातील व्यथा, कथा आणि कथा. विसरल्या खूप गोष्टी, नाहीत इथे शब्द, हसेल इथे अनुभवांची साक्ष. ही कथा नाही, ही व्यथा नाही, ही नोंद आहे प्रवासाची, ही भाषा आहे जगण्याची. कथा आणि कथा, ती माझी कथा, ती तुमची कथा, आपली कथा, मनातील व्यथा, कथा आणि कथा. नमस्कार. अनुकूल लाईफ फाउंडेशनमध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. कथा, कथा आणि कथा आणि कथा आणि कथा, नॉनस्टॉप कथा या चॅनलवर तुम्हाला ऐकायला बघायला मिळणार आहेत. तर चॅनल तुम्ही बघायला विसरू नका, कथा ऐकायला विसरू नका. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आवडलं तर नक्कीच कमेंट करा, कारण या चॅनलवर वेगवेगळे पाहुणे येणार आहेत आणि ते आपले अनुभव, त्या आपल्या स्टोऱ्या सांगणार आहेत आणि ते नक्कीच तुम्हाला ऐकायला आवडेल. प्रत्येक वेळेसच आपली स्टोरी सांगतील असं नाही, काही काही गोष्टी आहेत त्या शेअर करतील, त्याच्यामधून आपल्याला काहीतरी काय मिळतंय का हे आपल्याला बघायचं आहे. आणि मला नक्कीच माहिती आहे, मागच्या वेळेस तुम्ही जसं मला सपोर्ट केला तसाच यावेळेसही तुम्ही मला सपोर्ट करणार याची मला पूर्ण खात्री आहे. तर आजच्या पाहुण्यांना आपल्याला भेटायचं आहे, त्यांना मी आमंत्रित केलं. त्यांच्याकडनं थोडीशी माहिती घेऊया आणि त्यांच्याकडनं स्टोरी ऐकून घेऊया. नमस्कार. नमस्कार सर, तुम्ही आमच्या स्टुडिओमध्ये आलात त्याबद्दल धन्यवाद. परंतु तुम्ही तुमची माहिती आमच्या श्रोत्यांना सांगा, त्यांना ऐकायचं आहे प्लीज. माझं नाव संजय दत्तात्रय पोटे. मी मूळचा जुन्नर या गावचा, पुणे जिल्ह्यातील जुन्नर या गावी आमचं पूर्वीचंही होतं. पण नंतर माझं बालपण आणि शिक्षण हे मुंबईतच झालं. मुंबईमध्ये लहानपणी मी भायखळ्याला राहिलो होतो आणि ही कथा माझ्या स्वअनुभवाची मी सांगणार आहे, की जी माझ्या लहानपणी घडली होती आमच्याबरोबर. आणि सध्या मी कांजूरमार्ग पूर्व येथे आर्केड अर्थमध्ये वास्तव्यास आहे. खूप छान. आर्केड अर्थमधले बरेच पाहुणे मला इथे भेटलेले आहेत. मला खूप बरं वाटतंय. खूप मोठा असणार आर्केड अर्थ, छानच आहे. ह्या गोष्टी आपण जेव्हा सांगतो किंवा अनुभव जेव्हा सांगतो तेव्हा समोरचा माणूस कुतूहलाने ऐकत असतो, जसं आपण लहानपणी ऐकत होतो. आपले आई वडील, आपली आजी आजोबा. तुम्हाला कोणी स्टोरी अशी सांगितली का लहानपणी तुमच्या? माझी आजी खूप हौशी होती. तिच्याकडे भरपूर असा गोष्टींचा खजिना होता. तर ती आम्ही लहान मुलं एकत्रित जमायचो रात्री आणि आजीच्या कुशीत जायचो. रात्री कधी झोप लागायची ती गोष्ट सांगताना आणि ऐकत ऐकत. तर खरोखर त्यावेळेचं ते वेगळंच जीवन होतं. तुम्ही कुठल्या कथेच्या मागे कधी गेलात का? म्हणजे त्यांनी काहीतरी सांगितले की जखीण आहे किंवा त्याच्या मागे गेलात? त्या गोष्टी म्हणजे कसं व्हायचं की नंतर मनातून आपल्या स्वप्नात यायच्या आणि असं त्यावेळेला असं वाटायचं की अरे सकाळी मग उठून अरे आपण त्या जगात होतो जी आजीने गोष्ट सांगितली आहे. ती भीती ती हे थोडंसं असायचं. तर नक्कीच म्हणजे फार मजा यायची ती हे करायचं. बघा ना कसं आयुष्य असतं आपलं ना. आपल्याला एकदाच आयुष्य मिळतं, पण त्याच्यामध्ये आपल्याला वेगवेगळे अनुभव घ्यावेच लागतात. आणि लहानपणी कसं आजी आजोबा गोष्ट सांगते त्याच्यात तर नक्कीच असं वाटत असतंय ना की
मला हे व्हायचंय, मला तसं व्हायचंय, मला हे बघायचंय, मला ते बघायचंय, असं तुम्हाला कधी वाटलं का? हो, त्यावेळेला आजी इन्स्पिरेशनल गोष्टी पण सांगायची हो, शिवाजी ओके. महाराजांच्या, बाकीच्या स्वातंत्र्याच्या. तर असं वाटायचं आपल्या पण जीवनामध्ये आपण असं काहीतरी धाडसी कृत्य किंवा त्यांच्यासारखं व्हावं असं. आणि त्यांच्या प्रेरणेनेच आपण इथपर्यंत पोहोचलेलो आहोत. खूप खूप छान. म्हणजे तुमच्या गोष्टीमध्ये मला वाटतं की काहीतरी असं मोटिवेशन म्हणजे खूप काहीतरी मिळणार आहे. पण मी तुम्हाला एक विचारते की हे अनुकूल लाईफ फाउंडेशन जे चॅनल आहे, त्या चॅनलवर तुमचा चेहरा किंवा तुमची स्टोरी मी प्रसारित केली तर तुमची काही हरकत आहे का? नाही, काहीच हरकत नाही. उलटं माझा अभिमान आहे, मला तुम्ही ह्या गोष्टी लोकांपर्यंत आमच्या पोहोचवत आहे. आणि खरोखर हे स्तुत्य उपक्रमाबद्दल तुमचे आभार आणि धन्यवाद. काही नाही, मला एवढंच म्हणायचं की कथा आता सध्या लोप होत चाललेली आहे, तिला जिवंत करायचं आहे. कथा घरात म्हणजे सांगणं गरजेचं आहे, कारण त्याच्याने नाती घट्ट होतात. आणि रिटायर झालेल्या माणसाला काहीच किंमत नाही जेव्हा असं वाटत असतं, तेव्हा त्यालाही फील होतं की माझ्या कथेमुळे माझी नातवंड, माझी घरची लोक माझ्या जवळ येतात, म्हणजे मी काहीतरी आहे, मी कोणीतरी या घरात आहे, अजूनही माझी इथे म्हणजे माझ्याबद्दल विचार केला जातो असं त्यांना वाटत जातं आणि वाटत राहतं. म्हणून निदान या गोष्टीसाठी तरी कथा आणि कथा ही चालू ठेवलीच पाहिजे. तर आजची कथा कोणती आहे हे आपण बघणार आहोत. सर प्लीज, तुमच्याबद्दल तुम्ही सांगितलं, आता कथाही सांगून टाका. हां, नक्कीच. माझी कथा ॲक्च्युली माझा स्वतःचा अनुभव आहे, जी मी लहानपणी मी सांगितल्याप्रमाणे मुंबईमध्ये वास्तव्यास असताना भायखळा येथे घडलेली कथा आहे. त्यावेळेला मी 7वीमध्ये शिकत होतो शाळेमध्ये. आणि आम्ही नवरात्राच्या वेळेला विचार केला की ह्या आता नवरात्र येते तर आपण पण आपल्या एरियामध्ये म्हणजे आपल्या चाळीमध्ये, मी त्यावेळेला चाळीत राहत होतो आणि चाळीमध्ये देवीचं वगैरे असं काही कोणी करत नव्हतं. तर आम्ही मुलांनीच ठरवलं की आपण आपली नवरात्राची देवी आणायची, कारण आम्हाला एक आकर्षण होतं की नवरात्रामध्ये गरबा खेळायला मिळेल आणि गरबा सगळ्यांचा आवडताच आहे, सगळ्यांना माहिती आहे. तर आम्ही पण विचार केला की आपण आपल्या मनाप्रमाणे आपल्याला खेळता पण येईल, देवीची पूजा पण होईल आणि एक आम्हाला हे होतं की आपण मुलंच करूया. म्हणून आम्ही एक टेबल घेऊन असं देवीचं हे केलं, आरास वगैरे मांडली, देवीची मूर्ती आणून तिची स्थापना केली आणि रोज सकाळी शाळेत जाताना आम्ही देवीचं हे दर्शन घेऊन पूजापाठ करून नंतर मग शाळेत जायचो असे. आणि दुपारी काय कोणाला असा वेळ मिळालाच नाही, कारण दुपारनंतर आम्ही शाळेतून आल्यानंतर फक्त देवीला प्रणाम करायचो आणि रात्रीचा आरती करून नंतर मग आमचा गरब्याचा कार्यक्रम व्हायचा. असा आमचा 1-2 दिवस असा गेले. एके दिवशी असं सकाळी मी ज्यावेळेला देवीचं दर्शन घ्यायला गेलो तर तिथे बघतो तर काय, तर ते मूर्ती समोरून नष्ट झाली होती, म्हणजे नव्हतीच तिथे, मूर्ती नाही बघा. मला शॉक झाला. तसेच आमचे बाकीचे पण मित्र होते, त्यांना मी लगेच भराभर जाऊन बोलवलं. सगळे मित्र धावत पटकन आलो. आम्ही बघितलं, अरे मूर्ती देवीची कोणी नेली. आणि फार आम्ही व्यथित झालो. त्या मूर्तीमध्ये म्हणजे आमचं एक प्रकारचं म्हणजे आम्ही पूर्ण त्याच्यावरती पूर्ण आमचा श्रद्धा जी काय होती सगळं त्याच्यातच होतं. आणि ती मूर्ती अचानक गेलेली बघून आम्हाला धक्का बसला. आम्ही रडायला लागलो, अक्षरशः रडायला लागलो. मग आमचे आई वडील सगळेजण आले. ते म्हणाले, अरे तुम्ही मुलांनी अशी बनवलेली आहे, कोणीतरी असं हे केलं असेल, असं एक हे करून घेऊन गेले असतील, मस्करी केली असेल वगैरे, काहीतरी झालं असेल. पण आम्हाला तो धक्का सहन नाही झाला. पण ते म्हणाले की आम्ही तुम्हाला दुसरी मूर्ती, आम्ही म्हटलं नाही, आम्हाला तीच मूर्ती हवी. आणि त्यांनी आम्हाला शाळेत पाठवलं, तोपर्यंत काहीतरी बघू, शोधू आपण असं म्हणून आम्हाला शाळेत धाडलं. शाळेत गेल्यानंतर आमच्या मनात ती हुरहुर होतीच, काय होईल. प्रत्येक जणांनी आपापल्या वर्गामध्ये आपल्या मित्रांना सांगितलं, अरे आमची मूर्ती असं झालं, हे झालं. आणि ती गोष्ट वाऱ्यासारखी शाळेमध्ये पसरली. शाळेतून बाहेर सगळ्या मुलांनी आपल्या घरी सांगितली. घरातून पूर्ण त्या एरियामध्ये पूर्ण ती गोष्ट माहीत पडली की अरे असं झालं, देवीची मूर्ती गेली. आणि त्या दिवशी नवरात्राच्या याच्यामध्ये देवीची मूर्ती जाणं म्हणजे खूप हे होतं. हे आम्हाला कळतही नव्हतं की त्याचं सिरियसनेस काय आहे खरं म्हटलं तर. आणि अशातच नंतर ही गोष्ट
तिकडे दगडी चाळीमध्ये जवळच आमच्या दगडी चाळ म्हणून वसाहत आहे, तिथे नवरात्राचा उत्सव खूप मोठ्या प्रमाणात होतो. दगडी चाळीत ती बातमी जाऊन धडकली आणि आम्ही दुपारी जेव्हा शाळेतून सुटलो आणि घरी येऊन बघतोय तर देवी पुन्हा परत जशीच्या तशी त्या ह्याच्यामध्ये स्थापन नव्हती. अरे बापरे. आम्ही एकदम आश्चर्यचकित झालो. हां. घरच्यांना विचारलं की अशी कशी आली, तर माहीत नाही, कोणी इथे ठेवून गेलं, काय गेलं, काहीच माहीत नाही, कोणालाच नाही माहीत. आणि त्या काळी असे कॅमेरे किंवा काहीच नव्हतं की कोण येऊन गेलं, कोण घेऊन गेलं, काहीच कळायचं नाही. तर आम्ही पण म्हटलं चला जे झालं ते चांगलं झालं, देवी मातेने पुन्हा आमच्याकडे पदार्पण केलं आहे. आम्ही पुन्हा खुश झालो सगळे मुलं आणि त्या दिवशी आम्ही उल्हासाने सगळ्यांनी देवीची आरती दणानून केली. त्यानंतर गरबा पण एकदम मस्त झाला. पण ही बातमी जेव्हा सगळीकडे कळाली की पुन्हा देवी आली आहे, ही पण बातमी दुसऱ्या दिवशी सगळीकडे पूर्ण वाऱ्यासारखी पसरली आणि तीच बातमी पुन्हा दगडी चाळीत पसरली. तर दगडी चाळीतल्या बायका त्यावेळेला 50 ते 55 बायका देवीची ओटी भरण्यासाठी आमच्या त्या छोट्या देवीला मान देण्यासाठी आले आणि खूप खूप मोठी म्हणजे आमच्यासाठी आनंदाची बातमी होती की एवढे लोक आले आणि त्यांनी आमच्या देवीचा सन्मान केला, आमचा सन्मान केला आणि त्यांनी सांगितलं की पुढची तुमची जी काय असेल, काही तुम्हाला मदत असेल तर आम्ही करू. पण असं झालं की त्याच वेळेला ही बातमी ज्या एरियात आम्ही राहत होतो तिथे मुस्लिम वस्ती होती आणि सगळा मुस्लिम एरिया होता आणि त्यांना दगडी चाळीतले लोक आलेले आवडले नाहीत. आणि हा एक प्रकारचा धर्माचा किंवा ह्याचा त्यांनी एक डोक्यात घेतला. पण आम्ही लहान मुलं होतो, आम्हाला त्याच्याविषयी काहीच माहीत नव्हतं की मुस्लिम धर्म, हिंदू धर्म हे काहीच त्यावेळेला आम्हाला कळत नव्हतं. आम्ही त्या याचे पण नव्हतो, तेवढ्या वयाचं पण नव्हतो. आणि त्याच वेळेला संध्याकाळी मुस्लिम लोकांचे एक मोठे लोक आले आमच्याकडे आणि त्यांनी सांगितले, आप बच्चों ने आपका देवी का सब किया है, वो हम जानते हैं, आपका देवी गए बाद में वापस आए और दगड़ी चाल वाले आके आप लोगों को मदद करना चाहते हैं, लेकिन हम चाहते हैं कि ये एरिया अपना है, अपना कंपाउंड है, इसके अंदर दूसरा कोई बाहर वाला नहीं आना चाहिए. तो इसलिए आपको जो कुछ लगेगा वो देवी का सामान या कुछ भी मदद, आपको जो भी खर्चा है, कुछ भी है, वो हम लोग आपस में मिल के सब जन करेंगे. आम्हाला खूप आनंद झाला की देवीनेच एक प्रकारे सगळ्यांना बुद्धी दिली आणि देवीनेच लोकांच्या डोक्यात असलेला जो महिषासूर आहे, जो विचार म्हणून राक्षसी विचार आहे, त्या राक्षसी विचारण्याचा तिने पतन केलं होतं, वध केला होता. आणि अशा रीतीने आमच्या त्या देवीचा जो हा माझा स्वानुभव आहे आणि खरोखर त्यानंतर आम्हाला कधीच हे नाही झालं आणि पूर्ण भरभराटी लावून आमची देवी पण मस्त आम्ही आनंदाने साजरे करू लागलो. मला एवढंच सांगायचं आहे की काही झालं तरीसुद्धा आपली एकी ही मानवताच्या याच्याने आपण बघायचं असतं. आज मला कळते, त्यावेळेला ॲक्च्युली आम्ही लहान होतो, पण ती गोष्ट मनात एक बिंबवून गेलं की राष्ट्रभावना, सगळे एकोपा काय असतं. असं काही नाही आहे की तो कोणत्या धर्माचा आहे, मी कोणत्या धर्माचा आहे, सगळे मिळून आपण ठरवलं तर सगळ्या गोष्टी शक्य होऊ शकतात. एवढंच. खूप छान, खूप छान. मी जेव्हा साईबाबा सिरियल करत होते, बायजाबाईची भूमिका केली आहे, तेव्हा जेव्हा मला स्क्रिप्ट दिली त्याच्यावर लिहिलं होतं सबका मालिक एक. मी हसले तेव्हा, काय सबका मालिक एक, मला कळलं नाही. पण जेव्हा मी सिरियल करत होते तेव्हा तिथले अनुभव मला जेव्हा आले की इथे धर्म नाही आहे, इथे भावना आहे. या भावना जेव्हा एकमेकांच्या जुळतात तेव्हा माणूस तयार होतो आणि त्या माणसाचं आयुष्य तयार होतं. हे मला तिथे कळलं आणि तेव्हापासून मी साईबाबांना खरंच खूप मानते. आणि नाहीतरी तर मुलगाच आहे माझा. साईबाबांना मी खूपच मानते आणि त्याच्यावरनं मला कळलं की खरंच सबका मालिक एक नाही, सबकी भावना एक असं आहे. तर या सबक्या भावना को एक करून आपण पुढे जायचं आहे. माझ्या स्टोरी तुम्हाला ऐकाव्याच लागणार आहे आणि ऐकताय ना, खरंच ऐकत राहा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा
आणि काही आवडलं तर कमेंटसुद्धा करा. या अशा स्टोरी घेऊन मी येतच राहणार. नवीन नवीन पाहुणे आपल्या चॅनलवर येतच राहणार आणि त्यांचं स्वागत तुम्ही करणारच, मला खात्री आहे. तर पुन्हा भेटूया पुढच्या गुरुवारी. तोपर्यंत तुम्ही तुमची काळजी घ्या आणि नमस्कार. धन्यवाद सर, तुम्ही आलात. खूप खूप बरं वाटलं. धन्यवाद.